घरामध्ये आज एकही भाजी नव्हती, परंतु आज इतकी सिंपल आणि साधा स्वयंपाक केला. त्यामध्ये भात नाही आणि पोळ्यासुद्धा नाही, तरी पण टेस्टी झाला आहे. आज कोणतीच भाजी नव्हती, म्हणून आज मी सिंपल जेवण करून दाखवणार आहे. 3 डाळी घेतलेल्या आहे, तुरीची डाळ, चण्याची डाळ आणि मसुरीची डाळ. ह्या तिन्ही डाळी मी मुठमुठ घेतलेल्या आहे आणि तिन्ही डाळी आपल्याला एकत्र करायच्या आहे. आता डाळी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. 2 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ते पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे. 1 वाटी इथे मी सोजी घेतलेली आहे. आज मी भात मुळीच करणार नाही, कारण मला बिलकुल हलका फुलका साधं जेवण करायचं आहे, जेवणाचं ताट, म्हणून आज मी सोजी घेतलेली आहे. सोजी आपल्याला पाण्याने चांगली धुवून घ्यायची आणि डाळीमध्ये पाणी टाकायचं, डाळीच्या वरतं पाणी टाकायचं आणि सोजीमध्ये आपल्याला 2 वाटी पाणी टाकायचं. 1 वाटी घ्यायचं असाल तर 2 वाटी पाणी टाकायचं आणि संपूर्ण मिक्स करून टाकलं. आता याच्यात तुम्हाला मीठ टाकायचं असेल तर तुम्ही मीठ टाका. मी भातामध्ये किंवा सोजीमध्ये मुळीच मीठ टाकत नाही, कारण आपल्या शरीरामध्ये मिठाचं प्रमाण जास्त जाते, मी मीठ टाकत नाही, कारण भाजीमध्ये मीठ असतेच. कुकरमध्ये पाणी ठेवायचं आहे आणि त्यामध्ये डाळ ठेवायची, प्लेट ठेवायचं आणि नंतर परत आपल्याला सोजी ठेवायची आणि झाकण लावून घ्यायचं आहे. शिट्ट्या होऊ द्यायच्या, 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या आपल्याला. आता कुकर थंड झाला की त्यामध्ये सोजी काढायची आणि मिक्स डाळीचं वरण हे केलेलं आहे ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता वरण आपल्याला रईने चांगलं घोटून घ्यायचं आहे. थोडीशी चण्याची डाळ थोडी थाळी राहते तर काही हरकत नाही, डाळी वरणामध्ये ते खायला खूप छान लागते. आता कच्चे बटाटे घेतलेले आहे, त्याची साल काढून घ्यायची आहे आणि त्याचे आपल्याला गोल असे चिप्स करून घ्यायचे आहे आणि 2 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. भाजीमध्ये फक्त बटाटे होते म्हणून ते चवीलासाठी म्हणून इथे 2 बटाटे घेतलेले आहे आणि पाण्यातून काढायचे, थोडेसे कापडावर टाकून आपल्याला सोकू द्यायचे बिलकुल 1 मिनिटच. आता तव्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल टाकल्यानंतर जिरं टाकायचं. जिऱ्याचीच फक्त फोडणी घालणार आहे, बाकी त्यामध्ये काहीच आपल्याला टाकायचं नाही आहे. नंतर बटाटे टाकायचे आणि त्या बटाट्यामध्ये आपल्याला बाकीचे जिन्नस टाकायचे आहे. थोडी हळद टाकायची किंचित आणि थोडंसं तिखट टाकायचं आणि मीठ टाकायचं, बस. बाकी मसाले कोणतेच टाकायचे नाही आणि टेस्ट येण्यासाठी म्हणून त्यामध्ये मी आमचूर पावडर टाकलेला आहे किंवा तुम्ही लिंबूसुद्धा पिळू शकता. आता झाकण ठेवायचं, मंद आचेवर आपल्याला होऊ द्यायचं आहे आणि अधेमध्ये परतायचं आहे. आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, त्याच्या आधी मसाला करू आपण. लसूण, अद्रक आणि मिरची याची पेस्ट करून घ्यायची आहे वरणासाठी. मोहरी टाकायची आपल्याला. मोहरी झाली की लगेच त्यामध्ये जिरं टाकायचं आहे. जिरं झालं की 1 लाल मिरची टाकायची किंवा तुम्ही 2 सुद्धा टाकू शकता, जास्त तिखट खात असाल तर. आणि वाटलेलं वाटण आपल्याला 1 चम्मच टाकायचं आहे. तेलावर आपल्याला परतून घ्यायचं आहे. कढीपत्ता टाकायचा, हळद टाकायची आणि थोडं तिखट टाकायचं आपल्याला. तिखट तुम्ही आपल्या आवडीनुसार टाका. इथे सांबार मसाला वापरलेला आहे, तो अर्धा चम्मच टाकायचा. तेलावर होऊ द्यायचं आहे. बस 1 मिनिट झालं की लगेच आपल्याला त्यामध्ये घोटलेलं वरण टाकायचं आहे आणि मीठ टाकायचं, थोडंसं आमचूर पावडर टाकायचं. उकळी येऊ द्यायची. बघा वरणाला छान उकळी आलेली आहे. अतिशय सुंदर आणि टेस्टी असं वरण झालेलं आहे आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. आता सलाद म्हणून मी फक्त इथे कांदा चिरलेला आहे. कांद्यामध्ये थोडं दही टाकणार आहे, म्हणजे कांद्याची चटणी करणार आहे, पण त्यामध्ये मी तिखट मिरची काहीच टाकणार नाही आहे. 5 मिनटं तसंच ठेवून द्यायचं आणि वेळेवरच आपल्याला मीठ टाकायचं आहे. इथे चटणीसुद्धा आपली झालेली आहे आणि याच्यासोबत मी पोळ्या नाही करणार आहे, भाकर केलेली आहे आणि ह्या पातळच भाकर करणार आहे मी आणि दोन्ही साईडने आपल्याला चांगलं शेकून घ्यायचं आहे. ही लाटलेली भाकर आहे. आमच्याकडे अशाच पद्धतीच्या भाकर जास्त आवडतात आणि दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायचं आपल्याला. आता
पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. ताटामध्ये कांदा ठेवलेला आहे. जरी मी कांद्याची चटणी केली आहे तरी पण कांदा ठेवलेला आहे. कोणाला कांद्याची चटणी आवडत नाही आमच्याकडे. एका साईडला बटाटे कापची भाजी आणि सोजी वरण आणि गरम गरम भाकरी. आजची अतिशय सिंपल आणि साधी अशी थाली आहे. एखाद्या वेळेस तुम्ही अशी थाली करून बघा. नेहमीच आपण बाजारच्या भाज्या खातो, परंतु ही साधी आणि सोपी, हलकी फुलकी, पचायलाही हलकी आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मस्त खा, आनंदी राहा.